आज आपण नारळी पौर्णिमा विशेष मऊ लुसलुशीत ओला नारळ रव्याचे लाडू इथे बनवून घेणार आहे. त्यासाठी प्रमाण इथे बघूया. 1 वाटी मी इथे रवा घेतलेला आहे. 1 वाटी मी इथे खवून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याच्या वरची साल जी काळी असते ती पाट काढून टाकायचं आहे. त्यानंतर बेदाणे आपल्याला लागणार आहे. काजू आणि बदाम मी इथे पातळ असे काप करून घेतलेले, पिस्ता घेतलेला आहे, मनुके इथे घेतलेले, विलायची पावडर इथे घेतलेली आहे आणि साखर मी इथे घेतलेली आहे. जेवढा रवा घेतलेला आहे त्याच प्रमाणात मी साखर घेतलेली. 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेली आहे 1 वाटी तूप घेतलेले. कढईमध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला इथे ड्रायफ्रूट आपल्याला इथे भाजून घ्यायचे किंवा आपल्याला रवा आपल्याला भाजून घ्यायचा. सगळं वेगवेगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित भाजलं जातं. तर इथे सगळ्यात पहिलं आपण रवा भाजून घेणार आहे. 1 वाटी तूप मी इथे घेतलं होतं, तर अर्धी वाटी तूप मी इथे रवा भाजण्यासाठी वापरणार आहे. नंतरनं जर आपल्याला असं वाटलं की आपला रव्याचं जे मिश्रण आहे ते खूप कोरडं किंवा रखरखीत आहे, तर आपण इथे तुपाचा वापर परत एकदा करणार आहे. पण शक्यतो सुरुवातीला अर्धी वाटीच तूप आपल्याला इथे घालून घ्यायचं. तूप गरम झालं की रवा आपल्याला इथे भाजून घ्यायचा. तर रवा आपल्याला लाल अजिबात करायचा नाही आहे. तर रव्याचा कलर न बदलता आपण इथे रवा भाजून घेतलेला आहे. साधारणतः मला इथे हा रवा भाजायला 15 ते 17 मिनटं इथे लागलेला आहे. रवा नेहमी आपल्याला मिडियम गॅसवरतीच भाजायचा, म्हणजे तो भाजला पण जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा कलरसुद्धा बदलत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे रवा खुसखुशीत असा फुलला जातो, त्यामुळे लाडू एकदम मऊसूद येतात. परत एकदा आपण इथे पळीवर तूप घातलेले, त्यामध्ये सगळे घेतलेले ड्रायफ्रूट आपल्याला यामध्ये घालून तुपामध्ये भाजून घ्यायचं. त्यानंतरनं 1 वाटी जो आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, ओल्या नारळाचा किस इथे मी घेतलेला आहे, तो सुद्धा तुपामध्ये चांगला कोरडा होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचा. कोरडा म्हणजे कसा, पार असा मोकळा सुटसुटीत झाला पाहिजे एवढ्या प्रमाणात आपल्याला तो भाजून घ्यायचा आणि सारखा हलवत राहायचा. त्याचासुद्धा कलर आपल्याला इथे बदलून द्यायचा नाही आहे, म्हणजे काय होतं, आपले लाडू जे असतात ते जास्त दिवस टिकतात. तर इथे आपण खोबऱ्याचा किससुद्धा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्येच आपल्याला रवा घालून सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि 2 मिनिटभर परत एकदा आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं. इथे सगळ्यात शेवटी विलायची पावडर 1 चमचा घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित रव्यामध्ये आपल्याला हे विलायची पावडर मिक्स करून घ्यायची. चिमूटभर गोडाचा पदार्थ असल्यामुळे चिमूटभर मीठ घातलेले. ही सगळी तयारी आपल्याला यामध्ये पाक घालण्याच्या अगोदर करायची आहे आणि त्यानंतरनं 1 वाटी आपण इथे साखर घेतलेली. जेवढा रवा घेतलेला आहे ज्या वाटीने, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून पाक इथे शिजून घ्यायचा. तर पाक आपल्याला इथे एकतारी बनवायचा आहे. एकतारीपेक्षाही आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आहे किंवा पुढंसुद्धा गेला नाही पाहिजे. जर पाक पुढे गेला तर लाडू मऊ लुसलुशीत न होता कडक होऊ शकतात आणि पाक जर कच्चा राहिला तर आपलं मिश्रण जे आहे ते पातळ होऊ शकतं. एक वेळेस ते पातळ झालं तर आपल्याला ते गरम करता येतात, पण पाक जर पुढे गेला तर आपले लाडू कडक होतात, आपल्याला तिथं काहीही करता येत नाही आहे. तर इथे आपली 1 तारी पाक बनवून तयार झालेला आहे. गॅस या स्टेजला आपल्याला बंद करायचा. रव्याचं मिश्रण केलेलं आपण लाडवाचं मिश्रण ते यामध्ये घालायचं आणि पटकन आपल्याला पाकामध्ये रवा हलवून घ्यायचा, म्हणजे पाक आपला पुढे अजिबात जाणार नाही आणि गॅस इथे आपण बंद केलेला आहे. तर मी इथे गॅस बंद केलेला आहे. पाकाच्या उष्णतेमध्येच रवा व्यवस्थित त्यामध्ये फुलला जाईल आणि शोषूनसुद्धा व्यवस्थित पाक रवा घेऊ शकतो. व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं. आता झाकण ठेवलं तरी 5-5 मिनिटांनी अधनं-मधनं चेक करत राहायचं आणि हलवत राहायचं, म्हणजे काय होतं, जे मिश्रण आहे ते पाकामध्ये व्यवस्थित मिक्स पण होतं आणि
लाडवाचं मिश्रणाचा असा गोळा होत नाही किंवा ते कडक होत नाही, तर आधीमध्ये असं आपल्याला इथे हलवत राहायचं. तर साधारणतः मी इथे 20 मिनटं ठेवलं होतं आणि 20 मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकता मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. मी असं अधनं-मधनं हलवून घेतल्यामुळे मोकळं झालेलं आहे. तरी पण एकदा हाताने आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि कोमट असताना हे लाडवाचं मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे. तर इथे लाडू तुम्हाला छोटे पाहिजे, मोठे पाहिजे, किती मोठे पाहिजे, किती आकारात पाहिजे, हे सगळं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे बनवून घेऊ शकता. लाडू इथे कोमट असतानाच बांधायचं. थंड जर झालं तर लाडू व्यवस्थित बांधले जाणार नाही. थंड जर झालं तर काय करायचं, थोडंसं वरनं तूप घालायचं गरम करून आणि लाडू इथे बांधून घ्यायचं किंवा दुधाचा वरून शिडकावा द्यायचा, थोडंसं गरम करायचं आणि लाडू बांधून घ्यायचे. जर मिश्रण तुमचं थंड झालं तर, पण शक्यतो गरम असतानाच हे लाडू पटकन इथे बांधून घ्यायचं. आरामात तुम्ही हे लाडू 8 दिवस टिकू शकता. जर या पद्धतीने तुम्ही खोबरं व्यवस्थित तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं तर 8 दिवस हे लाडू चांगले टिकतात, काहीही होत नाही त्याला. तर बघू शकता एवढे माझे 17-18 लाडू मी जरासं मोठे बनवलेले, मस्त बनवून तयार झालेले, मऊ लुसलुशीत झालेले आणि छान असे तोंडात टाकताच क्षणी लगेच विरघळे इतके छान झालेले. तर एक मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते किती मऊ लुसलुशीत लाडू झालेले. अशा पद्धतीने आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या खोबऱ्याचे आणि रव्याचे लाडू इथे बनवून घेतलेले. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा. परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.